हाय गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार. सो आम्ही निघालो आहे कोकण ट्रिपला. आणि मी एक गोष्ट विसरलं, ते म्हणजे वॉलेट. आणि मला माझ्या घरी जावं लागणार आहे. आपल्याबरोबर आज आहे श्रेयस विथ हिज रॉयल इनफिल्ड. 2 hours later. आय होप हे चार्ज होईल, नाही तर लागतील. गणपती बाप्पा, चल. आपण निघालेलो आहे. माझं वॉलेट भेटलं. थंडी वाजते. क्लचलेस शिफ्ट. अभी मजा आएगा ना भिड़ो. शिकलाय पोरगा तुमचा. सो फायनली आम्ही कोकण ट्रिप प्लॅन झाले. सो प्लॅन आहे 3 दिवसांचा मोस्टली. तर तिकडे जाऊन मी तर घोरणार आहे, मी जाम घोरतो. ओके. सो प्रॉब्लेम हा आहे की मला हा स्विच आवडत नाही. आय लाईक मॅटडॉग स्विच. पण प्रॉब्लेम असं झाला की माझे मॅटडॉग स्विच खराब झालं एंड टायमाला. सो आय डोंट हॅव एनी ऑप्शन यस्टरडे. मग मला हे ऑप्शन लावावं लागलं. अँड स्कूल गणपती बाप्पाच्या कृपेने सुखरूप पोचावं हीच इच्छा. श्रेयस आपल्या बुलेटवर आहे. त्याच्याकडे पण गोप्रो आहे. पेट्रोल फुल. गाडीचं ट्रिप मीटर सेट करायला मी विसरलो आहे. येस. नाव मला रात्रीचं काय असं दाखवण्यासारखं नाही आहे गाईज माझ्याकडे. तुम्हाला जनरली ही मुंबई आहे आणि तुम्ही बघू शकता पीपल आर देअर. सो टॉकिंग अबाउट द ट्रिप, मला ॲक्च्युली 3च दिवस जमू शकत होता आणि इवन शेअर्सला पण टाईम नाही आहे. सो आमचा परतीचा प्रवास संडेचा असेल. आणि संडेला मोस्टली मला असं आहे की मला दुपारी काही करून मुंबईत टच व्हायचं. एक यू कॅन से फंक्शन आहे माझ्या क्लोज फ्रेंडचं. अँड आय कांट मिस दॅट. सो लेट्स सी कसं होतं आहे. आमचा प्लॅन असा आहे की आज गणपतीपुळेवर जस्ट स्टे करायचं आहे. आणि मोस्टली जर आम्ही लवकर पोचलो, होप सो देवाच्या कृपेने, तर आम्ही मोस्टली 2-2:30 वाजेपर्यंत पोचायला हवं. आय एम नॉट शुअर. कारण निघायचा प्लॅन होता 4चा, बट आम्ही निघालो आहे अराऊंड 4:30 बिकॉज ऑफ मी. आय एम द लेट लतीफ. काय करू शकत नाही. बाईक फील्स गुड. ते आम्ही आरेवारे, आय डोंट थिंक आज आरेवारे होईल, कारण मला फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढायचे. आणि आय डोंट थिंक आरेवारे इज पॉसिबल टुडे, माझ्या मते तरी. इफ पॉसिबल झालं तर चांगलंच आहे. जेवढं लवकर कवर करता येईल तेवढं करायचं प्लॅन आहे. ओके. वायरच निघाली आहे. वा. आता काय सध्या मॅप लावला नाही आहे. ओके. सो फर्स्ट डे प्लॅन हा आहे. सेकंड डे प्लॅन विल बी, जर इफ आमचं आरेवारे नाहीच झालं, सो विल बी हेडिंग बॅक टू आरेवारे फर्स्ट. देन मग तिथून आम्ही दापोलीचा प्रवास करणार. सो दापोलीचा प्रवास करायला, दापोलीला आमचे खूप काही डेस्टिनेशन आहेत. सो मी ते तुम्हाला लवकरच सांगेन. जसं की कड्यावरचा गणपती आहे. अजूनही खूप सारे ठिकाणं आहेत. आणि आय एम नॉट गुड विथ द प्लेसेस मॅन. प्लीज. आयटनरी बनवणारा आहे तुमच्यासमोर, मी नाही आयटनरी बनवणारा. आय एम व्हेरी बॅड ॲट दॅट. माझ्याकडे ही बॅग आहे डर्ट सॅकमधून. आणि काय बॅग आहे यार, म्हणजे लिटरली ही बॅग म्हणजे पैसा वसूल आहे. मला बंजी कॉर्डची गरजच नव्हती, बट फॉर सेक ऑफ अ पर्पज मी लावून ठेवलेली आहे. आणि अजून एक गोष्ट, मी आहे रस्त्याचा विसरबोळा. मला रस्ते लक्षातच नाही राहत. आपण सॅन्टाक्रूजवरून खालून जातो, देन लेफ्ट मारतो कुर्ल्यासाठी, देन मानकुजचा एक लेफ्ट, देन विल बी हेडिंग बॅक टू वाशीवरून मग आपण जाणार पनवेल, आणि मग पुढून जाऊन मग पुढे पेन वगैरे ते सगळं करून आपण शेवटी पोहोचता गणपतीपुळेला. आमचा आज बाय रूटच जायचा प्लॅन आहे मोस्टली तरी, मजा करत. आणि देन मग येताना आमचं असं आहे की आम्ही 1-2 जेटी करू, कारण आम्हाला तो कोस्टल रूट करायचा आहे. ब्लॉग करतो आहे, बट असं आहे की पुटअप नाही करत आहे. यूट्यूबवर व्हिडिओ नाही आजारू आहे, त्यामुळे असं नाही आहे गाईज. मी ट्राय करतो आहे आणि परफेक्ट असं नाही भेटत आहे. सो लेट्स सी. मी हा ब्लॉग तर नक्कीच टाकेन. बाय द वे, शी इज पुकी. तिचं नाव पुकी ठेवलं आहे. म्हणतात हा फॉर नाव आय एम सॉरी, फॉर एव्हर सॉरी. खाओ माँ कसम. नाही आहे. एकदा सकाळ झाली की वी कॅन गो. पनवेल क्रॉस झालं, खांदा कॉलनीतून आणलं त्याने. का माहिती का असं आणलं. वेगळा रस्ता त्यांनी पकडला, पण हा शिरडॉनवरनं जातोय तर तुझा बरोबर आहे. कर्नाळा लागतं पुढे इकडे. बरोबर आहे आपल्याला. बरोबर आहे ना. राईट आहे. वा भाई, थंडी वाजते रे.
हात जाम व्हायला लागले. तू तरी ते घातलं, मी ते घातलं, मला थंडी वाजायला लागल्या मजबूत. मला माहिती आहे तुला म्हणून मी तुला बोललास ना म्हणून ते स्वेटशर्ट घातलं मी ते मी तर ते जास्त थंडी वाजली तर माझ्याकडे पण आहे, मी ते घालणार मग गपचूप. हो, आपण पनवेल क्रॉस केलेलं आहे. नाव वी आर हेडिंग टू कर्नाळा. बघूया, चिल्ड आहे बाहेर, खूप चिल्ड आहे भाई. थंडी 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 थंडी. तर टाईम दाखवते 11:24 आपल्या डेस्टिनेशनपर्यंत. आणि आम पेटे शुअर 2 तरी वाजतीलच. इन बिटवीन माझ्या मातोश्रीला कॉल करावा लागेल, अदरवाईज मातोश्री माझा जीव घेईल. माझं आणि श्रेयसचं थोडं बोलणं चालू होतं की आपण राईट वेमध्ये चाललो की नाही. आणि मॅपमध्ये आय गेस वी आर गोईंग ऑन अ राईट ट्रॅक. ओल्ड हायवेचा हाच एक प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली, की ते इथे स्पीड ब्रेकर खूप आहे, त्या खूप आहे. थंडी एवढी वाटते हो 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 हो. फटे थंडी वाजते भाई, फटे बापरे, फटे थंडी वाजते काहीच. ते दुःख आहे, दुःख. थंडी वाजते ते अशी वाटते ना, मजबूत थंडी वाजते. असे मध्ये मध्ये डायव्हर्जन आहे, ठीक आहे. काय दुःख आहे, काय नजारा आहे यार, काहीच. शिवाय थंडी वाजायला पाहिजे यार. थोडं बरं वाटायला लागलं. ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे, ट्रॅफिक नसेल ऑनेस्टली बरं झालं. ऑक्सलाईटचं काम करून घेतलं काल, नाहीतर माझ्या अंगाशी आलं असतं. मॅडॉकच्या स्विचेसचा काय इश्यू होतो आहे मला तेही नाही कळत आहे. म्हणजे पुअर क्वालिटीचे स्विचेस आहेत किंवा काहीतरी इश्यू आहे डेफिनेट. बिकॉज त्या स्विचचा असं आहे की ते वॉटरप्रूफ आहेत, सो टेन्शन घ्यायची काही गरजच नाही. बट माझा पावसातच खराब झाला होता आणि मग तो रिप्लेस करावा लागला. सो त्यांना पहिलं कुरिअर करावं लागलं, देन मग त्यांनी रिप्लेसमेंट पाठवली. आता काल असं होत होतं की स्विचची पॉवर दाखवत होती, बट माझी जी हे आहे लाईट आहे ती अशी फ्लिक करत होती. लाईक जर थोड्याशा खड्ड्यात गेलं तर चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद होत होते. सो माहीत नाही आहे काय इश्यू आहे. सूर्यदेव आलेत वरती, थोडीशी उष्णता द्या सूर्यदेव. हा थंडी एवढी वाजते ना. टुरिंग मशीनसाठी डॉमिनरसारखी कोणती बाईकच नाही आहे ॲज पर माय अंडरस्टँडिंग. डॉगेश भाई थोडेफार ॲक्सिडेंट व्हायचे कारण ह्यांचेच आहेत. काय करणार, हे रानटी कुत्रे आहेत, त्यांना कोण पाहणारं नाही आहे. तर ते रस्त्यावर आले तर ऑब्वियसली तो गोंधळला होता जेवढं मला माहिती आहे. ऑलमोस्ट किती किलोमीटर कवर केलं आपल्या घरापासून? आय गेस आपण कवर केलं आहे 1.4 किलोमीटर्स, म्हणजे जवळजवळ 115 किलोमीटर आपण कवर केलं. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. तो असा हात केला. ॲक्च्युली भाई काय चालू आहे यांचं भाई, जरा स्लो कर ना गाडी. हॉर्न दे, हो नका भाई, तुम्ही हॉर्न देऊन जावा. असं नाही आहे की बघा कसं आहे माहिती आहे, तुम्ही ओव्हरटेक करताय, आय कॅन अंडरस्टँड की, बट कसं आहे जास्त नका करू. इट्स ओके. बघा कसं आहे ना, मी बायकर आहे, तुम्ही 4 व्हीलर आहात, तुम्हाला काही नाही होणार. माझं अंग सगळंच आहे, ठीक आहे. सॉरी बोलला परत, त्याला त्याची चुकी माहिती आहे, बट कसं आहे ना, ती चुकी माझ्या अंगाशी आली असेल. हे रबर स्टेप्सवर कधीच ट्राय नका करू गाडी लिन करायचं, बिकॉज गाडी सटकणार. ॲक्च्युली त्यांनी केलं ते बरोबर केलं आहे. मला एक रील बनवायची आहे MA बनतायच्या गाण्यावर, आणि असं काय तो छपरी नाही आहे, बट ते गाणं मला आवडलं. बँगर पे बँगर पे बँगर पे बँगर. ते बायपासचे रोड जे आहेत ना, त्याच्यात थोडंसं त्रास आहे, बट ठीक आहे यार, सकाळ असेल तर काही इश्यू नाही आहे. बट इफ यू आर ट्रॅव्हलिंग इन नाईट
बी केअरफुल. ते बी पाणी प्यायलं ऑलमोस्ट 10-15लाच पकडा, म्हणजे ऑलमोस्ट किती तास झाले, 6 तास झाले आम्ही पाणी प्यायलंच नव्हतं. लाईक चहा वगैरे मारली होती बट पाणी प्यायलंच नव्हतं. सो म्हणजे कसं आहे ना, डिहायड्रेशन कमी झालं. ॲक्च्युली डिहायड्रेशनचा इश्यूच वाटत होता मला, कारण आपल्याला त्रास होतो डिहायड्रेशनचा. पार्डन मी जर मी चुकीचं बोललं असेल, कारण मला रस्त्यांचं नाव नाही लक्षात राहत. मला ना रस्ते लक्षात राहत ना, त्यांचे नावं लक्षात राहतात. आता हा टनेल कोणता आहे काय माहीत नाही. वेट करतो आहे श्रेयसचा. श्रेयस कुठं राहिला? रिस्क नाही घेऊ शकत ॲक्च्युली. बेटर आहे गाडी स्लो चालवावी, कारण इथे पाणी आहे. हा टनल आहे खूप लांब आहे, खूप मोठा टनल आहे. गेला पुढे सही वाटतं यार, सही. पण आतमध्ये थंड आहे. बाहेर ॲक्च्युली गरम वाटत होतं, पण आतमध्ये मस्त थंड आहे. हो, हे लोक का सिमेंटचे रस्ते बनवतात. आता बघा ना, आता हा आय गेस डांबराचा पट्टा आहे. आता ह्याच्यावर गाडीचं व्हायब्रेशन फील करतो. व्हायब्रेशन नाही आहे एवढं, पण जर तरी दाखवतो. किती सुंदर आहे. काका गणपतीपुळे, थँक्यू. वाव, किती छान फुलं आहेत ना. नाही, साखरकुंड किती किलोमीटर लांब आहे अजून? 34 किलोमीटर. बट गणपतीपुळेला असं डिरेक्ट का नाही जातात हे लोक? आय डोंट नो. 6 किलोमीटर. हां, चाल रे बाबा चाल. काही गर्दी आहे, मजबूत वाटतं. अरे क्या, अशी घरं असावीत. नाही कसं कधी जर वाटलं विकेंडला यायचं, चिलॅक्स मूवीमध्ये यायचं आणि दॅट्स इट. वाव, काय रोड आहे यार. खूपच सुंदर रोड. काही गर्दी आहे, मजबूत वाटतं. वाव, मला वाटतं पावसात यायला हवं का. हो हो हो.
हेच आहे ना? गाडी कुठे लावायची? शेवटी आम्ही पोचलो आहे गाईज. थकलो यार. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग, किंवा ह्या ब्लॉगमध्येच मी कशेली बीच पण ॲड करेन. बाय बाय. चल. सो गाईज, आमचं जेवण पेटपूजा झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे आता आरे वारे बीचला. विदाऊट ग्लव्स जरा बरं वाटतं, पण येताना मे बी घालायला लागेल, कारण थंडी पण एवढी वाजते ना. सही भाई, माकड होतं. आय गेस हा शॉर्टकट आहे. श्रेयसला जसे ते बोलले. आता आमचा प्लॅन असा आहे की आमचा प्लॅन होता कशेली बीचला जायचा, बट 4:30 इथेच झालेत. आम्हाला पोहोचायला 6:30 होणार आणि आय डोंट थिंक 6:30पर्यंत उजेड राहील. हे वाव, काय रस्ता आहे भाई. ह्याच्यावर मला वाटत नाही की डिफेंडर वगैरे आलं तरी इथे चालू काय हे, म्हणजे हा व्ह्यू आहे. ओ हो 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 हो. खरंच स्वर्गाचं दर्शना टाईप आहे ते. वा, निळा समुद्र बघायला मिळत नाही मुंबईमध्ये. तर थोडा ग्रीनिश कलर टाईपचे असतात, बट ह्याला बोलतात समुद्र. हां हां हां. आता कुठे जाऊया? एक इंटरकॉम घ्यायची वेळ आलेली आहे. जाते ना गाडी, जाईल ना गाडी. गाडी नाही ना. अलाउड नाही वाटतं शेअर्स. काय आलं? आता बाईक घेऊन जाऊ शकतो. काय आलं? पोलीस आहेत. काय करायचं शेअर्स? नाही नाही नाही, तुला तू सांगले तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही.